गेल्या काही काळापासून ठाणे शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्राने डोकं वर काढलंय। ठाण्यात गुन्हेगारीच्या विविध घटना घडल्याचं आपण पाहिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे आणि याच ठाणे शहरात प्रामुख्याने टेंभी नाक्यात त्यांच्याच शिवसैनिकांवरती आता हल्ला झाल्यामुळे सर्वत्र सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे शहरामधील टेंभी नाका परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे त्यांच्या कार्यालयात मंगळवारी रात्री उशिरा शिवसैनिकांवरती धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। या मारहाणीची संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। मिळालेल्या माहितीनुसार सुधीर कोकाटे यांचा मुलगा विजय कोकाटे ह्याच्यावरती नुकताच किरकोळ वादातून गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोकाटेंनी याचा जाब विचारल्यानंतर आफरीन नावाच्या महिलेने त्याच्या 3 सहकाऱ्यांसह कोकाटेंच्या 2 कार्यकर्त्यांवरती हल्ला केलाय। या घटनेमध्ये 2 जण जबर जखमी झाले असून सध्या पोलीस आफरीन आणि तिच्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत।